तुम्हा घ्यावया कारण किंवा धराया कारण उद्धराया जन जडजीव वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जडजीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जडजीव पांडुरंगा करू प्रथम देव ब्राह्मण जैनचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जमत्या माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन मित्रोदय हरीचे ध्यान वित्तनाम उच्चारती जमत्या माझे दंडवत आता वर्ण भूमिका कीर्तने कुवय होती लोकाटा मदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐशे न मन करुणी सकाळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञान म्हणणे आपल्या बाळा चालवी सकाळ नामा म्हणे विठाल विठाल सेवेला जे सेवक झालो तुमच्या लागून चरणावर स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतेत कीर्तिमानो अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जडजीव. कीर्तनवती सेवेकरता निवडलेला अभंग यक्ष यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ते अखंड झिजविणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. कीर्तन सेवकेनिमित्त इथं जमलेल्या सर्व मंडळींना जरी परिचित असेल तरी वागता नात्यांना सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं. आम्ही सर्व फडकरी मंडळी वारकरी मंडळी ज्यांना आदराने गुरुजी म्हणत होतो वैकुंठवासी परमपूजनीय वासुदेव महाराज चौरे गुरुजी यांना वैकुंठवासी होऊन आज 2 महिने पूर्ण होत आहे आणि त्या प्रित्यर्थ दुसऱ्या मासिकाच्या प्रित्यर्थ सर्व चौरे परिवाराच्या वतीने श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आमच्या श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे उपाध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण आदरणीय भागवत महाराज चौरे यांनी मला दिलेले निमंत्रण त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज श्री हरिभक्तीपरायण नागेश महाराज श्री हरिभक्तीपरायण लातूरकर महाराज लातूरकरांचे जाव आहे श्री हरिभक्तीपरायण जे भारत महाराज शुभम महाराज समोर बसलेले महाराज सर्व वारकरी मंडळींना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. पुत्राची जी इति कर्तव्य सांगितलेले ते आपले पिताश्री गेल्यानंतर मासिक श्राद्ध वार्षिक श्राद्ध त्याच्यातलं हे मासिक सेवा आहे आणि द्वितीय मासिक सेवा आहे. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात की ज्याचा जन्माचा सोहळा साजरा झालाय त्याला एक ना एक दिवस याही सोहळ्याला साजरा जावं लागणार आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या जन्माचा सोहळा झालाय ना तर मृत्यूच्या सोहळ्याला नाही म्हणता येत. तो सोहळा आपोआप होणारच आहे आपण नाही म्हटलं तरी. ना म्हणू नये धनंजया जियापरी ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचं एक ना एक दिवस मरण ठरलेलं आहे. म्हणून तर संतांनी सांगितलंय की 2 गोष्टी विसरू नका. 2 बातों की याद रख. कोणत्या 2 गोष्टी?
एक म्हणजे जेवायला विसरू नका, दुसरं झोपायला, बरोबर आहे. दो बातों की याद रख, जो चाहे कल्याण निज मौत को दो जो श्री भगवान. एक म्हणजे मरेपर्यंत जगवणाऱ्या भगवंताला विसरू नका, आणि दुसरी गोष्ट मरणाला विसरू नका. देवादिकांचे जरी अवतार झाले असतील तर येथे नाही मुरो आले अवतार, आणि आपण कुठे मग येरते पामर जीव किती, प्रत्येकाला जावं लागणार आहे. काही काही म्हणतील आमचा वशील आहे. वशील कोणासोबत म्हटले? नामदार साहेबासोबत. तुमचा कोणासोबतही वशिला असू द्या, मी सांगतो त्याच्यापेक्षा मोठा वशिलाच नाही कोणाचा. आणि जर कोणाचा असलं तर हात वर करा, त्याला नाही माथा लागायचं. मातुलो यश गोविंद पिता यश धनंजय. अर्जुना सारखा वीर ज्याचा बाप आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा ज्याचा मामा आहे, त्याही अभिमन्यूला वशिल्यानं मरून चुकवता आलं नाही. तर आपला मामा ग्रामपंचायतचा सदस्य असला म्हणजे छाती करून चालण्यात अर्थ नाही. आणखीन एक वशील आहे. रामायणामध्ये प्रसंग येतो, जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी भगवंत पुत्र आहे आणि देवाचा राजा इंद्र मित्र आहे. इंद्राच्या सभेत जर महाराज दशरथ गेले तर इंद्र ताडकन उठून उभा राहायचा. यापुढे असं म्हणायचं, आणि मग महाराजांना बसायला आसन द्यायचं. एवढा मोठा अधिकार. पण त्यांना उलट आपल्या वडिलांपेक्षाही त्यांची अवस्था बिकट झाली. चार पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. रामचंद्र प्रभू वनवासाला जाऊन 6 दिवस पूर्ण झाले होते. कौशल्या मातेच्या मांडीवर मुंडकं होतं महाराज दशरथांचं. समोर सुमित्रा माता बसलेली, सुमंतजी आलेले, आणि सुमंतजींनी प्रणाम केला. जय जीव. तुलसीदासजी देतात, दे की सचिव जय जीव कही किनीव प्रणाम. सुमंतजींनी ज्यावेळेला प्रणाम केला त्यावेळेला सुमंतजीकडे पाहून महाराज दशरथ रडायला लागले. सुमंतजीकडे पाहून महाराज दशरथ म्हणतात, सुमंत मेरे राम कहाँ है, लखन कहाँ है, मेरी जानकी कहाँ है. त्यावेळेला सुमंतजीकडे पाहून महाराज दशरथ म्हणतात, सुमंत अब मेरे प्राण निकल जाने वाले हैं. त्यावेळेला सुमंतजी कहते हैं कि ऐसा मत कहो महाराज. सुमंत मेरे प्राण निकल जाने के बाद मेरे शरीर को कैकई को स्पर्श मत करने देना. सुमंत अगर कैकई ने इस शरीर को स्पर्श किया तो महाराज दशरथ स्वर्गवास में नहीं नरकवास में जाएंगे. आता सुमित्रेकडे पाहिलं. सुमित्रा, मेरे प्राण निकल जाने के बाद भरत को धूमधाम से राज तिलक करना और मेरे भरत को कहना कि भरत इस्टेट के लिए झगड़ा मत करना. आता कौशल्या मातेकडे पाहिलं. आज उलट केलं महाराज दशरथांनी. रोज कौशल्या मातेने महाराज दशरथांचं दर्शन घ्यावं. आज मांडीवर मुंडकं आहे, इथं बसून तिथलं चित्र दिसेल तुम्हाला. आणि कौशल्या मातेला हात जोडले महाराज दशरथांनी. कौशल्या, रोने लग गई कौशल्या, अब मेरे प्राण निकल जाने वाले, ऐसा मत कहो महाराज. ये अयोध्या पूरा जहाज है, अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर हैं. आप जहाज के कप्तान हो. रामचंद्र जी का वियोग समुद्र है. अगर कप्तान ने धीरज खो दिया पतिदेव तो मुसाफिरों का क्या होता. तुम्ही जर असा धीर सोडला तर बाकीच्या प्रजाजनांची काय अवस्था होईल. तेवढ्यात महाराज दशरथाने हात झटकले, पाय झटकले, दचकले एकदम दशरथ राय. कौशल्या, सुमंतजी, सुमित्रा, सामने वाली दीवार पर देखो. कौशल्या मातेने पाहिलं, काही नाही, भिंत आहे महाराज. ते पा सुमंतजी, भिंत आहे. ते पा सुमित्रा, भिंत आहे. ते पा कौशल्या, ते पा सुमंतजी, ते पा सुमित्रा. समोरच्या भिंतीवर ते श्रावणाचे आंधळे मायबाप मला दिसतात आणि तडपडताना शाप देतात की राजा, पाण्याचा एक घोट पिणार नाही आम्ही, पाणी पाणी करून तडपडून मरू, पण तुला सुद्धा अंतकाळच्या वेळेला एकही पुत्र कामाला येणार नाही. हे देवांच्या वडिलांची अवस्था आहे. आपल्या वडिलांची कुठे गेली. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. ज्याचा जन्माचा सोहळा झालाय त्याला एक ना एक दिवस याही सोहळ्याला साजरं जावंच लागणार आहे. त्या नियमाला अनुसरून गुरुजी जाऊन आज 2 महिने पूर्ण होतात.
वारकरी संप्रदायामध्ये जी काही परंपरागत फडकरी मंडळी मानलेली त्याच्यामध्ये जे काही अग्रक्रमाने नावं घेतली जातात त्याच्यामध्ये आपल्या आजरेकर आंबेकर आजरेकर फडाचं नाव आहे. आणि इथंच नव्हे तर संपूर्ण वारकरी संप्रदाय सध्या पाहतोय की ह्या जी सेवा आहे ह्या फडकरी मंडळींनी आणि वारकरी मंडळींनी कशा जतन केल्या पडता जड भारी सध्या पंढरपूर क्षेत्रामधले 1.5-2 वर्ष पावणे 2 वर्षाचा कालखंड कोरोना नावाचा विषाणूने पण पंढरपुरातल्या सेवा बंद नाही. दशमी असू द्या, एकादशी असू द्या, द्वादशी असू द्या, 8 दिवसाचा सप्ताह असू द्या, 15 दिवसाचा असो नाही तर महिन्याचा असो, पंढरपुरातले नियम मात्र बंद नाही. नेमा नटळे निर्धारी आणि गेले केलं अनुसरून प्रमाणे पडता जड भारी आणि दासी आठवावा हरी. दासानी भगवंताचं स्मरण करावं. या कोरोना नावाच्या विषाणूच्या कालखंडामध्ये आपण पाहतो गावगावचे कार्यक्रम बंद झाले पण पंढरपूर क्षेत्रातील कोणत्याच पाडावरचे बंद नाही. सगळे नियम चालले. या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त धोका आपल्या पंढरपूरला झाला. मग राजकीय असो नाही तर पारमार्थिक असो. राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलं तर आजी माझी दोन्ही आमदार ज्यांना आपण मालक म्हणायचो, माननीय सुधाकर पंतजी परिचारक तेही गेले, दुसरे माननीय भारत नाना भारके, म्हणजे राजकीय क्षेत्रातही मोठं नुकसान झालं. आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्या विषाणूने नाही पण या कालखंडामध्ये भरपूर पंढरपुरातली मोठी बडी मंडळी गेली. त्याच्यामध्ये आमचे गुरुजी गेले. इथं मठामध्ये आलं की त्या खुर्चीवर गुरुजी बसलेले असायचे. अजूनही ते असं वाटतं की अजूनही इकडे तिकडे बसलेले असायचे. या वातावरणामध्ये फेसबुकवर, व्हॉट्सअपवर आम्ही ज्या काही सध्या क्लिपा पाहतोय ज्येष्ठ मंडळींच्या, त्याच्यामध्ये काही 4-5 मंडळींचे ज्या वेळेला आम्ही निष्ठेबद्दलच्या व्हिडिओ क्लिपा पाहिल्या त्याच्यामध्ये अक्षरशः कीर्तनात उभा आहे, खोटं नाही बोलायचं, अक्षरशः रडलो आम्ही त्या व्हिडिओ क्लिपा पाहताना. त्याच्यातली एक गुरुजींच्या बाबतीत कृष्ण महाराजांनी ते फेसबुकला टाकलं होतं. रामनवमीचा दिवस आणि गुरुजी खुर्चीवर बसलेले, ताकद नाही अंगावर, कथेची सामुग्री देहावसानावर आहे पण गुरुजी खुर्चीवर बसलेले. तुमचे आदरणीय भागवत महाराज विना घेऊन इथं समाजाला किंमत नाही, सेवेला किंमत आहे. वारकरी संप्रदाय क्रियेला महत्व देत नाही, त्याच्या पाठीमागच्या भावनेला महत्व देत. म्हणून ते निष्ठा, त्या भावना पहा. जरी उभं राहणं होत नसेल तरी गुरुजी खुर्चीवर बसले होते, आदरणीय महाराज उभे होते, काय त्या निष्ठा आहे. आणि गुरुजींनी ते रामनवमीच्या ज्या ओव्या म्हटल्या जातात परंपरागत, त्या ओव्या गुरुजींनी पुढे म्हणायच्या आणि आदरणीय महाराजांनी पुढे म्हणायच्या. अक्षरशः डोळे भरून आले, रडलो अक्षरशः. ते एक पाहिल्यानंतर रडलो. आणि दुसरं म्हणजे मंदिरात गुरुजी अभंग म्हणतात. 16 खामी आपल्या परंपरेने महाराजांकडे फार मोठी ती सेवा आहे. मंदिरामध्ये पांडुरंगाच्या दरबारात समोर तो जागराचा मान आणि गुरुजी तिथं अभंग म्हणतात. ह्या मंडळींनी ह्या आज वाटते वारकरी संप्रदायाचे फार मोठं विशाल स्वरूप जरी दिसत असेल तर या पाठीमाग अशा फडकरी मंडळींच्या वाढ वडिलांनी जीव दिलाय
त्यावेळेला ही आता आपली मजा चालली. देवोनी साध्य झाले. वडिली साधेला हा ठाव. तसं गुरुजींनी सुद्धा हे जतन करताना हे आपल्याला सध्या काहीच त्रास नाही. खरा त्रास त्यांना भोगावा लागला. खरे नियम त्यांनी पाळले. त्याचा परिणाम मात्र पाळीला विधी तो आजही खरा. आज या फळावर आज या घराण्यामध्ये हे जे पारमार्थिक उन्नती झालेली दिसते, प्रयत्न यांचे असतील, आदरणीय भागवत महाराजांचे असतील, विठ्ठल महाराजांचे असतील, भारत महाराजांचे असतील, पांडुरंग महाराज, कृष्णा महाराजांचे असतील, प्रयत्न यांचे मान्य, पण त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी पुण्याई मात्र गुरुजींची, की त्यांच्या पुण्याईवर सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. आज श्री समस्त वारकरी भडकरी संघटनेचे उपाध्यक्ष गेले कित्येक वर्षापासून ते जबाबदारी पार पाडतायत. आणि त्यांच्याकडे एक सगळ्यात मोठा गुण आहे आदरणीय भागवत महाराजांकडे. मी थोडा घेण्याचा प्रयत्न केलाय तो. कोणताही माणूस त्यांच्या जवळ आला, तुम्हीच नाही कोणी येऊ दे, त्यांच्या जवळ आला की तो माणूस परत तुटत नाही. त्यांच्या काय जादू त्यांना माहिती ती, पण त्यांच्याकडे एकदा माणूस आला की तो परत कधी तुटत नाही. कारण जन मित्र होई सकाळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनांचा, करी संतांचा सायास. हे सूत्र महाराजांनी अनुभवले. म्हणून आईची पुण्य आणि वडिलांची पुण्य, सुशीलो मातृपुण्य पितृपुण्येन चतुरता. त्यांच्याजवळ ही जी चतुराई आहे ती पुण्याई मात्र दादांची. आणि दादांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये हा जो विस्तार, त्यांना 4 मुलं असतील, 2 मुली असतील, पण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पायावर आणि अगदी चांगल्या पद्धतीने संस्कार, वारकरी संप्रदायाचे संस्कार. एक वकील असतील, एक आपल्या उद्योगामध्ये आमचे भारत महाराज, इथं कॉर्नरला आता नावच द्यावं लागेल, चौरी कॉर्नर. उद्योग क्षेत्रामध्ये तेही आहेत, आमचे विठ्ठल महाराज तेही आहेत, कृष्णा महाराज आदरणीय महाराज आहेत. ही सगळी पुण्याई दादांची. आणि त्यांना आम्ही गुरुजी म्हणायचो दादांना. आणि खरोखर ते गुरुजी होते. गुरुजी आदरार्थी शब्द आहे. आता गुरुजी नाही, आता सर. 30-35 मिनिटं झाली की बाजूला सर. पण ते गुरुजी आदरार्थी. आणि खरोखर गुरुजी, गुरुजींचं बारीक लक्ष असायचं. इथं कोणी कीर्तन करू द्या, नाही तर प्रवचन करू द्या, नाही तर कोणती सेवा करू द्या. त्या खोलीत बसलेल्या माझं पाठीमागे एकदा विजेच्या अगोदर यांचा उत्सव असतो. तर बरेच दिवस झाले माझं कीर्तन होऊन. त्यावेळेला मी कीर्तन केलं. कीर्तनात प्रमाण म्हटलं होतं, गरुडाचे पायी हेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मज दिनाती उद्धारी. हे प्रमाण झालं. सगळं कीर्तन झाल्यावर मी आपलं तिथं बसलो गुरुजींजवळ. मला म्हटले नामदेव वा. मी आपलं पुन्हा जवळ गेलो, गादीवरच बसलो जवळ. ते नातो त्यांना आपण नाही काय जवळ बसल्यावर पाठीवर हात फिरवला. म्हटले सुंदर कीर्तन केलं बरं का, पण काय म्हटले, तुमच्या आजोबांचं जीवन म्हणजे पाठांतर, भरपूर पाठांतर भाऊंनी केलं. त्यांचं पाठांतर म्हणजे आबाळा एवढं आहे, त्याला थोडा शिवण्याचा प्रयत्न करा.
कारण माझ्या त्यावेळेला कीर्तनात प्रमाण कमी झाले. त्यावेळेला गुरुजी म्हटले त्याला थोडा शिवण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हटले भाऊंनी भजन करत असताना जे काही नियम सांभाळे ते आपणही सांभाळले पाहिजे. राग येऊ देऊ नका म्हणले. म्हटलं नाही काय चुकलं का माझं? ते म्हटले दीन माझं दिना ते उद्धरे, त्याला वेलांटी पहिली का दुसरी? म्हटलं आता एवढं बारीक कुणी पाहिजे? संस्थेत आपलं परीक्षा द्यायची म्हणून पाठ केलेले अभंग. म्हटले व्याकरण, आता ते गुरुजीच ते म्हटले व्याकरण दृष्टिकोनातून दीनला जर पहिली वेलांटी आली तर अर्थ बदलतो आणि दुसरी वेलांटी आली तर अर्थ बदलतो. रस्व दीर्घ त्यांनी ते सुंदर सांगितलं. पडिले दूरदेशी माझा आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी, दिन तैशी रजनी. तिथं म्हणले पहिली वेलांटी आणि इथं दुसरी. एका दिनचा अर्थ त्यांनी सांगितला होतो दिवस आणि एका दिनचा अर्थ होतो गरीब. मग त्या अभंगात काय आहे पहिली का दुसरी याच्यानुसार अर्थ बदलतो म्हणले. तसं म्हणायचं विठाला विठाला या फळाचे आणि आमच्या फळाचे संबंध म्हणजे मी महाराज झालो अजून उभारलो असे नाही. हे 3 ते 4 पिढ्यापासूनचे संबंध आहे आणि अगदी जवळचे संबंध. म्हणून तर दुसरं मासिक जवळचं मिळाले ना. कारण ते संबंध आमच्या आजोबांनी दादांनी जपले, म्हणजे गुरुजींनी जपले. आमचे वडील भागवत महाराजांनी जपले आणि कृष्णा महाराजांना आम्ही ते सध्या जपतो. हे 3 ते 4 पिढ्याची ऋणानुबंध आहे. महिनाभराचा सप्ताह आमच्यात जरी असला तरी बरेचसे वारकरी यांच्या इथं थांबायला असतात. हे ऋणानुबंध पहा इथे. त्यांनी कधी चिडचिड केली नाही. सप्त्याला तिकडे येताना आमच्या दूध धरता. आणि आम्ही म्हणजे हे घर आणि ते घर आम्ही कधी वेगळं मानलंच नाही. याच्या पुढे सांगतो मी फार लहान होतो, म्हणजे आता लय मोठा झालो असं नाही. मला वाटतं अंदाजे 8वी 9वीला असेल. 1998 का 97ची घटना आहे. किती ऋणानुबंध आहे ते सांगतो. त्यावेळेला मी काही कीर्तन करत नव्हतो. मी 99ला संस्थेमध्ये गेलो. त्याच्या अगोदर 2-4 वर्षाचा कालखंड असेल. हे घर आमचं घरी किती एक आहे ते पहा. मला काही कीर्तन येत नव्हतं. भाऊ तर कीर्तन करतच नाही आणि आमच्या अण्णा आजारी होते, जखम झालेली पायाला, उभारता येत नव्हतं. बीजेचा सप्ताह भजन तर केलं पण म्हटलं आता काल्याचं कीर्तन कुणाला द्यायचं. आणि आपल्या परंपरेमध्ये नियम आहे की काल्याचं कीर्तन हे मालकाचं. म्हटलं आता द्यायचं कुणाला. भाऊ मला म्हटली एक काम कर, गुरुजींना म्हणावं उद्या 10 ते 12 काल्याचं कीर्तन करा. मी आलो आपल्या चड्डीवर खाते आपली कवटेकरची चहा वर पांढरा शर्ट आलो. गुरुजींना सांगितलं कीर्तन. म्हटले कशाचं कीर्तन आहे? म्हटलं बीजेचा उत्सव काल्याचं कीर्तन माझ्याकडं. म्हटलं हो अण्णांना उभं राहता येत नाही म्हणून भाऊ म्हटले तुम्हाला सांगा कीर्तन. त्यावेळी मला चांगलं आठवते. आदरणीय महाराजही उभे होते, विठ्ठल महाराजही होते. कीर्तनामध्ये गुरुजी त्यावेळेला बोलले होते. आमचं ते 10 खानाचं माळ सगळं भरलेलं, काल्याची सेवा, सर्वांना निमंत्रण दिलेलं, सगळी मंडळी. गुरुजी सुरुवातीला प्रस्तावनेत म्हटले आज बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, आज लबडी उभे राहायचे तर चौरे कस गुरुजी कसं काय असा प्रश्न पडला असेल म्हटले. पण ते आणि आम्ही वेगळे नाहीतच. आणि लबडे महाराजांना आपण सर्वजण भाऊ म्हणतो म्हटले. त्यांचा धाकटा भाऊ आज उभा आहे आणि मोठ्या भावाचं कामच असतं म्हणजे लहान भावाला मान देणं. तसं आज लहान भावाला त्यांनी हा मोठ्या भावाने लहान भावाला दिलेला मोठा मान. गुरुजींचं वाक्य विठाला विठाला हे या घराण्याचे नामची ऋणानुबंध आहे. आणि सर्व मंडळी आणि आदरणीय भागवत महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे. कोणाच्यातही कार्यक्रम असू द्या, कोणताही कार्यक्रम केवढाही मोठा आयोजित केलेला असू द्या, त्यांना भेटणं, काही अडचण आली तर सांगा, फोन करा, अर्ध्या रात्री आम्ही हजर आहे. अशी मंडळी काही बोटावर मोजणे एवढी. म्हणजे सर्वांशी आपुलकीनं वागणं हे त्यांच्यात जी गुण आहे, हे गुण काही त्यांचे आहेतच पण त्याच्या पाठीमागं पुण्य आहे मात्र गुरुजींचे. विठाला आणि गुरुजींनी जीवनभर जन्मभर फक्त परोपकारच केला. जीवनामध्ये त्यांनी कमवलं तर हे धन कमवलं, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, हे धन सगळ्यात मोठं कमवलं. मुलांना कीर्तनकार केलं, कोणाला वकील केलं, एवढंच नाही नातवांना कीर्तनकार केलं, नातवांना वकील केलं. झालं ना.
म्हणजे आणि आजोबाच्या इस्टेटीचा मालक नातूच असतो. तुम्ही नका लय डोळे वाटर माझ्या कारण आजोबांना नातू सांगत असतो. संधीन विग्रह करू ना गुरुजींच्या भाषेत. आजोबा तुमच्या इस्टेटीचा मालक नातू म्हणजे तू नाही मग कोण नातू. गुरुजींनी जीवनभर परोपकार केला. परोपकारांच्या यादीमध्ये शास्त्रकारांनी कुठं 7 सांगितले तर कुठं 5 सांगितले. रवी चंद्र घना वृक्षा नदी गावस्य सज्जना इतर 7 सांगितले आणि कुठं 5 सांगितले. संत बिटप सरिता गिरीधरणी परहित लागी आहिनके करणे. संतांचं तिथं परोपकाराच्या बाबतीत अग्रक्रम आहे. संत म्हणजे पृथ्वी, नदी, पर्वत, वृक्ष आणि संत. पृथ्वीचे परोपकार आहे. काय म्हणते पृथ्वीचे काय परोपकार आहे. आपण कुणाचं वय 70 असेल, कुणाचं 75 असेल, कुणाचं 80 असेल. जेवढे वर्ष आपण आहे तेवढे वर्ष जोडे घालून पृथ्वीला तोडवतो. पण एकही दिवस पृथ्वी रागावली नाही का. सहन करणं धरणं हे पृथ्वीच आहे. पृथ्वीचे परोपकार आहे. साधं चालता चालता कोणाला लात लागली दर्शन जर नाही केलं तर ते लाल डोळे करताना वाटत अरे का माणसं तोडवत चाललं दिसत नाही. माणसाची लात माणसाला लागली तर माणसं एवढे वाईट असतात. 80-85 वर्ष जोडे घालून पृथ्वी तुडवली एकही दिवस रागावली नाही. पृथ्वीचे परोपकार आहे. पुन्हा नदीचे परोपकार आहे. जिथून नदी उगम पावली तिथं पासून समुद्रात जाईपर्यंत महाराज लिहितात ना फेडीत पापता ओकीत तिरीचे पाद समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जिथून उगम पावली तिथून जात असताना समुद्राकडे जाताना नदीच्या कडेला जेवढी झाडं असतील त्यांना पाणी देऊन फलीभूत करते. स्नान करणाराचं पाप निवृत्त करते. एखादा कुणी तहानलेला असेल तर त्याची तृषा निवृत्त करते. हे नदीचे परोपकार आहे. हेडीत पापता पोखीत तिरीचे पादक समुद्रा जाय आप गंगेचे देशे. पृथ्वी शास्त्रकार सांगतात पृथ्वी नदी पर्वत पर्वताचे परोपकार आहे. काही म्हणतील पर्वताचे काय डोंगराचे काय उपकार आहे. आपल्या डोंगराचे पहा तुम्ही या किती जरी मोठमोठ्या नद्या असतील त्यांचं उगमस्थान मात्र पर्वतच आहे. म्हणजे पर्वतापासूनच त्यांचा उगम आहे. हे पर्वतांचे आपल्यावर उपकार आहे. वृक्षाचे उपकार आहे. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. आंब्याच्या झाडाखाली उन्हाळ्याच्या चैत्र वैशाख दिवसामध्ये काही मुलं खेळत होते. खेळता एकानं ते वर पाहिलं तर पाडाला लागलेला आंबा दिसला त्याला. मग मुलं असतात त्यांनी काय केलं एक दगड घेतला आणि त्या आंब्याला मारला. महाराज लिहितात त्या दगड जर आंब्याला त्या झाडाला मारला तरी ते कैरी किंवा आंबाच देत ना. जैसा आम का पेड़ वैसा संत का है नीचे से मारे पत्थर तो ऊपर से फल दे. दगड मारणाऱ्याला ही 2-4 कैऱ्या देणं हा जसा वृक्षाचा स्वभाव आहे तसं अपकार्यावरी उपकार करणं हा नुसता संतांचा स्वभाव नाही. ते त्याच्यासाठीच आलेले असतात. येते उपकारासाठी आले
वैकुंठी. काही काही मंडळी उपकार्यावरच उपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, काही अपकार्यावर उपकार करतात, तर काही अपकार्यावर अपकार करतात. चार मुद्दे पहा. काही उपकार्यावरच उपकार करतात, उपकार्यावरच उपकार. त्यांनी आपल्याला मदत केली असेल तर आपणच त्याला करायचं. आणि जर सध्या वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर उपकार्यावर उपकार. यानं जर तंबाखूचा उपकार केला तर ते त्याला चुन्याचा उपकार करतात. उपकार्यावर उपकार. काही उपकार्यावर अपकार करतात. ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्याची जाणीव न ठेवता त्याच्यावर अपकार करतात. जुनी कीर्तनकार मंडळी सांगायची, साधू महात्मा होते, ध्यानस्थ बसलेले होते, तेवढ्यात एक उंदीर आला. उंदीर आला, इकडून तिकडं तिकडून इकडं यांच्याजवळ फिरायला लागलं, तर यांचं ध्यान लावलेलं मोडलं. त्यांनी इकडं तिकडं पाहिलं, काय येतं, उंदीर दिसलं. म्हटले का घाबरलं रे? त्या उंदराला असं मागं पाहिलं तर बोका दिसला. बोका दिसल्यावर साधूच्या लक्षात आलं की त्या बोक्याला उंदीर घाबरलाय. साधू महात्मा तपश्चर्या होती त्यांची. त्यांनी ते कमंडलूतलं पाणी घेतलं हातात आणि त्या उंदराच्या अंगावर टाकलं. मोशको तो मांजर, त्याला मांजर केलं. त्याला मांजर केल्याबरोबर हे निघून गेला बोका. मग कालांतराने महिना 2 महिन्यांनी पुन्हा तेच मांजर पळत आलं. म्हटले आता काय झालं? म्हटले आता कुत्रं लागलंय मागे. मग पुन्हा कमंडलूतलं पाणी घेतलं, त्याच्या अंगावर टाकलं, पुन्हा त्याचं कुत्रं केलं. काही दिवस महिन्यानंतर पुन्हा कुत्रच पळत आलं. म्हणजे आता काय झालं? म्हटले आता वाघ लागलाय मागे. पुन्हा कमंडलूतलं पाणी घेतलं आणि टाकलं अंगावर. तो व्याघ्रो बघा. त्या कुत्र्याचा पुन्हा वाघ केला आणि या वाघानं डरकाळी फोडली तर हे मागं लागलेला वाघ पळूनच गेला. पण या वाघानं विचार केला. कोणत्या वाघानं? उंदराचा बोका, बोक्याचा कुत्र्याचा वाघ झालेला. या वाघानं विचार केला, आता आपण वाघ झालोय, आपल्याला आता कुणापासून भीती नाही. दुसरा विचार मनात आला की एका व्यक्तीपासून भीती. वाघ झाल्यामुळे आता जंगलाचा राजा, कुणाची भीती? पण एका व्यक्तीची भीती. कुणाची? म्हणजे ज्यानं उंदराचा बोका, बोक्याचा कुत्र्याचा वाघ केला. मग आपल्याला जर भीतीयुक्त जीवन जगायचं नसेल तर उपाय एकच आहे, त्याच्या नरडीचा घोड घेणे. बघा जात कशी. तुळशीदासजींनी याला नीच जातीचं म्हटलं. जेही ते नीच बडाई पाव, तो नीच जातीचा आहे. मग वाघ फिरला माघारी साधूकडं. साधूच्या लक्षात आलं. साधू म्हटला, वाघा तू काय दक्षिणा द्यायला आला का मला? कमंडलूतलं घेतलं पाणी हातात, तो मुशको भाऊ पुन्हा वाघाचा उंदीर केला. मला याच्यातून हे सांगायचंय, ज्यानं मांजरा बोक्यापासून वाचवलं, कुत्र्यापासून वाचवलं, वाघापासून वाचवलं, एवढे उपकार ज्या साधून केले, पण उपकार्यावर अपकार करायला निघाला. हे उपकार्यावर अपकार. काही अपकार्यावर अपकार करतात. आपण गावाकडे पाहतो, खेडेगावांना वगैरे, यानं का त्याची गंज पेटवली, हे 5-10 दिवसांनी कळतच कोणी पेटवली. मग त्याच्या लक्षात येतं याने पेटवली का, त्याने आपली गंज पेटवली तर हे त्याचा गोठा पेटवला. म्हणजे अपकार्यावर अपकार. पण संत महात्म्य मात्र अपकार्यावरही उपकार करतात. अपकार्यावरही उपकार. आता 10मी दिवस म्हणजे श्री संत मुक्ताबाईंचा आपल्या स्वरूपामध्ये समाधी सोहळ्याचा तो दिवस आहे. श्री संत मुक्ताबाई आणि ज्ञानोबा आहे, सर्व 4 भावंड ज्या वेळेला भिक्षा मागायला आले. भिक्षा मागायला आले तर भिक्षा तर वाढली नाहीच, पण होती ती झोळी फाडली. होत ती पीठ मातीत मिसळवलं. एवढं मारलं ज्ञानोबारायला. असं सांगतात की अगोदरच आई वडील गेल्याचं दुःख होतं आणि त्याच्यामध्ये भिक्षा कुणी वाढत नाही. हे सर्व पाहिल्यानंतर भिक्षा मागायला आले तर हाय ते पीठ मातीत मिसळलं, झोळी फाडलेली. एवढं मारलं ज्ञानोबारायला. पण ज्या वेळेला सर्व ग्रंथ निर्मिती केली, सद्गुरु निवृत्तीनाथांच्या समोर ग्रंथ ठेवले. सद्गुरु निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोबा आज मी तुझ्यावर प्रसन्न नाही, काय मागायचंय ते माग. मी काय सांगतोय, अपकार्यावर उपकार. काय मागायचंय ते माग म्हटल्याबरोबर चरित्र भागात असा उल्लेख आहे की ज्ञानोबारायांनी सद्गुरु निवृत्तीनाथांचे पाय आपल्या मस्तकाला लावले आणि चरणाला अभिषेक घालायला दुसरं पाणी नाही आणावं लागलं. डोळ्यातल्या अश्रूंनीच अभिषेक घातला.
सद्गुरु निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना दोनही दंडाला धरलं, कळकून मिठे मानली ज्ञानोबा. अरे आज जगत कल्याणासाठी एवढे ग्रंथ लिहिले, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृत अनुभव, अभंग गाथा, हरिपाठ, आणि मी विचारतोय तुला माग म्हणतोय, काय मागायचंय ते तू एवढं रडतो. ज्ञानोबाराय म्हणतात, हा गुरुदेवा मला तो प्रसंग आठवतो. कोणता? मग ज्ञानोबारायांनी सांगितलं की ज्या वेळेला आपण भिक्षा मागायला गेलतो होते ती झोळी फाडलेली, फक्त ती पीठ मातीत मिसळलं होतं, एवढं काट्याने मारलं होतं आपल्याला. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोबा बोल, त्यांना शाप देऊ का आता? ज्ञानोबाराय जास्तच रडायला लागले. म्हणजे गुरुदेवा त्यांना शाप नाही, त्यांची जी खळ प्रवृत्ती, जे खळांची व्यंकटे सांग, त्यांचा खळपणा जावं एवढी माझी मागणी. म्हणजे एवढे जरी अपकार समाजाने केले, होती ती जोडी पाडली, होतं ती पीठ मातीत मिसळवलं, एवढं मारलं ज्ञानोबारायांना, तरी सुद्धा त्यांना मारो म्हणून म्हणत नाही. मग त्यांचा खळपणा जावं याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठला विठ्ठला संत महात्म्यांच्या मांदियाळीमध्ये सर्वात जास्त त्रास भोगावा लागला असेल त्या 4 बाबांना. म्हणजे बाकीच्यांना भोगावा लागला, पण यांना जन्मापासूनच त्रास. पण एवढा जरी त्रास दिला तर त्या समाजाबद्दल ते कधी रागावले नाही, कधी त्यांना शाप दिला नाही. जरी ज्ञानोबाने थोडेफार रागावले तरी श्री संत मुक्ताबाईंनी त्यांना जागा केलं. ज्ञानदादा, अरे जगाने किती जरी त्रास दिला तरी संत तोचे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संत त्याला म्हणतात की दया आणि क्षमा हे गुण ज्याच्या ठिकाणी. आणि असे महान संत ज्ञानोबारायांसारख्या, निवृत्तीनाथांसारख्या संतांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांची नम्रता आहे. कायमे पते जगद्गुरु तुकाराम महाराज काय पतित होते का? पतितांनाही पावन करण्याची क्षमता ज्या महाराजांमध्ये नाही, महाराजांच्या नुसत्या नावात आहे. ते तुकोबार आहे, स्वतःला पतित म्हणून घेतात. तर ही मोठ्यांच्या समोरची नम्रता आहे. कायमी पतित कीर्तिवान तसं नसावं आणि तसं म्हणून घ्यावं, त्याला नम्रता म्हणतात. पंगत, गुलाबजामुन, बासुंदी, श्रीखंड, साधा भात, मसाले भात, कांदा भजे, बटाटे भजे, लोणचं, पापड,
तुम्ही नका तोंडाला पाणी देऊ. मग हे असे पदार्थ असावे. मग पंक्तीचा मालक मधून फिरतो. सावकाश जेव्हा विठ्ठल महाराज, सावकाश जेव्हा शुभम महाराज, ते मधून फिरतो पंक्तीचा मालक. आणि फिरताना तो हात जोडत असतो. आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा. गरीबाची चटणी भाकरी. मी जर त्या पंक्तीत असतो ना नागेश महाराज, मी म्हणला असते चटणी भाकरी रोज 3 टाइम होऊ द्या. गुलाबजामुन, बासुंदी, श्रीखंड आहे, पण ही त्या पंगत घालणाऱ्याची नम्रता आहे. पंगत मिष्टान्नाची आहे, पण गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणणं ही नम्रता आहे. नाही तर पंगतच ठेवली चटणी भाकरीची. तेही चैत्र वैशाख महिन्यात, उन्हाळ्याचे दिवस, असा आभाळही नव्हतं. मग चैत्र वैशाख महिन्यात पंक्तीचं ठिकाण काही चौरे महाराजांचा वाडा नाही. मग माळरानावर पंगत, तिथं मंडप नाही, सावलीची एकही झाड नाही, सावली नाही. पण आता हे म्हटले सांगितलंय बाबा, आधीच तर कधी सांगत नव्हतं, सांगितलंय तर आता चला सगळे आलेले जेवायला. मी कशासाठी सांगतो? नम्रता. आणि मग सगळे जेवायला बसले. जेवायला बसले तर ऊन नेहमी करत होतं. 12-12:30 वाजले. यांनी जेवायला बसल्यावर आपली टोपी काढून खाली ठेवली. ऊन तापलेलं आणि नेमकं टोपी काढली तर त्याला केस नव्हते, टक्कल पडलेलं. ते उन्हाने ते डोकं तापलं. डोकं तापलं, तेवढ्यात पत्रावळ्या आल्या आणि पदार्थ यायला लागले. पहिला पदार्थ आला हिरव्या मिरच्याचा ठेसा. त्याच्यात तेलाची धार नाही, शेंगदाणे नाही. जसा ठेसा पाहिला, हे अगोदरच उन्हाने तापलेलं डोकं, जसा ठेसा पाहिला तसं डबल तापलं. तेवढ्यात भाकरी आल्या, त्याही बाजरीच्या, त्याही करपलेल्या. हे 3 पट तापलं. आणि मग ते गाठाळ बेसन पाहिलं, 4 पट तापलेलं. तेवढ्यात पुंडलिक झालं. याने आपला घास उचलला, म्हणला ठेसा लय दिवस झाला खाल्ला नव्हता. भाकरी घेतली, ठेसा तोंडात टाकला. आधीच ऊन घामाघूम झालेलं, हे तापलेलं. ठेसा काय थंड लागला असेल का, आईस्क्रीम सारखा. जसा ठेसा खाल्ला तसं डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात पंक्तीचा मालक पुढा, कडक कपडे, कडक टोपी घातलेली, हिऱ्याच्या अंगठ्या, त्याने हात जोडले. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. याने मालकाला पाहिलं तसं ते पात्र घेतलं, फेकलं त्याच्या तोंडावर. तुला माणसं मारायची होती तर घरीच औषध द्यायचं होतं ना, इथं कशाला बोलवला? पंगतच चटणी भाकरीची, चटणी भाकरी गोड करा म्हणणं ही काही नम्रता नाही. तसं तुकोबाराय महान संत आहे, पण ज्ञानोबारायांसारख्या संतांच्या पुढं जगद्गुरु तुकोबारायांची नम्रता आहे. कायमी पतित कीर्तिवान. नाही तर वरवर जर पाहिलं संत वाङ्मयाकडे तर द्विधा अवस्था निर्माण होतेच वाचताना सुद्धा. अनेक प्रमाण पहा. मितवा अनाथ अपराधी, मितवा अनाथ अपराधी, मितवा अनाथ अपराधी, मितवा अनाथ अपराधी. कर्महीनामति मनबुद्धि, कर्महीनामति मनबुद्धि, कर्महीनामति मनबुद्धि, कर्महीनामति मनबुद्धि. तुझ्या आठवित नाही कधी, तुझ्या आठवित नाही कधी, तुझ्या आठवित नाही कधी.
सध्या अनाथ शब्दाच्या दृष्टिकोनातून व्याख्या पाहिली, ज्याला कोणीच नाही, घर नाही, दार नाही, आई नाही, वडील नाही, कोणी जवळचं कोणी राहिलं नाही, म्हणतात मग त्याला अनाथ आश्रम म्हणतात. मग महाराज काय अनाथ आहेत का? आणि व्याकरण दृष्टिकोनातून अनाथ शब्दाचा जर विचार केला तर ज्याचा प्रारंभ आहे, वैकुंठवासी परमपूजनीय निकम बाबा संस्थेत सांगायचे, अनाथ अ अधिक न अधिक अथ, मग होतो अनाथ. अथ शब्दाचा अर्थ आहे ज्याचा प्रारंभ, आपण नाही का म्हणत अथ बसून येतीपर्यंत. अथ म्हणजे ज्याचा प्रारंभ आहे, नाथ म्हणजे ज्याचा प्रारंभ नाही. पण अनाथ म्हणजे दोन नकार आहे, अचाही नकारच होतो आणि नचाही नकारच होतो. मग बाबा सांगायचे दोन नकारचा एक होकार होतो. तसंच अर्जुन पा अ अधिक रुजू अधिक न, रुजू शब्दाचा अर्थ आहे सरळपणा, पण अरुजू म्हणजे वाकडापणा. मग अर्जुन काय वाकडा आहे का? बाबा म्हणायचे पुढं न आहे, अरुजू न, अर्जुन अत्यंत सरळ आहे. तसं महाराज इथं लिहितात अनाथ, पहिल्या अचाही नकारच होतो, नचाही नकारच होतो आणि दोन्हीचा मिळून एक होकार होतो. अनाथ शब्दाचा अर्थ होतो ज्याचा प्रारंभ आहे. तुकाराम महाराज म्हणतात इथं माझा प्रारंभ आहे, आणि एके ठिकाणी म्हणतात स्वयंभू आयते केले विधात्याला जन्माला घालणारे आम्ही, स्वयंभू आयते केले न. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, विधीचे म्हणजे ब्रह्मदेवाचे जनिते. आणि काय खोटे, जगद्गुरु तुकाराम महाराज हे भगवान विष्णूचा अवतार आहे आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती तुझ्या नाभी कमले जन्म चतुराना, म्हणजे त्याला जन्माला घालणारे आम्ही. इकडं म्हणतात विधात्याला जन्माला घालणारे आम्ही आणि इकडं म्हणतात आमचा प्रारंभ आहे. मी तेव्हा अनाथ अपराधी. आता काय अपराध केले होते महाराज? कर्महीन मतिमंद बुद्धी. इकडं म्हणतात मी मतिमंद आहे आणि इकडं म्हणतात वेदाचा तो अर्थ मी मात्र कर्महीन मतिमंद बुद्धी. इकडं म्हणतात माझी बुद्धी मतिमंद आहे, इकडं म्हणतात वेदाचा अर्थ आम्हालाच माहिती आहे, तुझं मी आठविले नाही कधी. इकडं म्हणतात मी भगवंताला कधी आठवलंच नाही आणि इकडं म्हणतात पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. ते याच्यातून हे आपल्याला पाहता येतं की ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची नम्रता आहे. काय? आणि नम्रता कोणापुढे नाही, तुकोबारायांनी नम्रताही शिकवली आणि दुसरी दोन्ही बाजू महाराजांनी शिकवली. भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाची माता हनुकाठी, दोन्ही महाराजांनी शिकवले.
आधी विनंती करून बघा, नाही ऐकलं तर मग पुन्हा बघू. नाहीतर तयारी तर चालू झालीच आहे. मग महाराजांनी दोन्ही शिकवलं. द्विधा अवस्था निर्माण करणारा महाराजांचं वाङ्मय नम्रता आहे, पण ज्ञानोपारायणसारख्या सद्गुरु निवृत्तीनाथांच्या समोर काय मी पतित कीर्तिवानो संतांना मायबाप म्हटलंय. तुम्ही संत मायबाप. इथं सुद्धा हे कीर्तन दुसरीकडे जर असतं तर चाल म्हणताना तुम्ही संत माय इकडे आली असती, माय बाप तिकडे गेला असता. कृष्णा महाराजांनी ते दोन्ही जोडून म्हटलं. चाल म्हणताना सुद्धा त्यांनी बरोबर हडकरी मंडळींकडून हे शिकावं लागलं. विठाला विठाला अक्षराची ताटातूट झाली नाही पाहिजे. अभंग म्हणताना अर्थाचा अनर्थ झाला नाही पाहिजे, अक्षराचा अपमान झाला नाही पाहिजे, स्वराचा अपमान झाला नाही पाहिजे. म्हणून काहीतरी महादेव एकदा कोणीतरी बोललं होतं, हडकरी मंडळीची कीर्तन म्हणजे काय 5-7 जणांमध्ये असतात. पण हे आम्ही हेही दाखवून दिलंय 5-7 जणांमध्ये पण न चुकताय. आता तुमचे कुठे गेले पहा तुम्ही. कार्तिकीला मी पाहिलं, स्वतः महाराज फेटा बांधून, कृष्णा महाराजांच्या गळ्यात विना होता. हे अंगावर शहरे येते असलं ते पाहिलं, ते बोललं हे नियम कसे सांभाळे. त्या काळामध्ये आता तरी आपल्याला खायला भेटतंय, त्या काळामध्ये खायलाही भेटत नव्हतं. म्हणे पालखी सोहळ्यामध्ये त्या वाळवलेले तुकडे भिजू घालायचे आणि त्याच्यावर मीठ टाकून खायचे, गुडघ्या चिखलामधून चालायचे. अशामध्ये टिकवलंय. आज त्यांचेच आम्हाला फोन येत आहेत की तुमच्या हडकरी मंडळींच्या सेवेपुढे आम्ही नम्र आहोत. कारण बाकी सेवा बंद आहे आणि आपल्या फड परंपरेतली जी काही वारकरी मंडळी, हडकरी मंडळी, सेवादारी मंडळी, त्यांचे नियम मात्र टिकू नये. विठाला विठाला आमचे भाऊ सांगायचे की ब्रह्मवृंद मंडळी वेदातल्या ऋचा म्हणताना त्यातला रस व दीर्घ जसं पाहतात तसं अभंग म्हणताना आपण ते पाहिलं पाहिजे. आपली हे धन आहे, धन घरी पांडुरंग, अभंग हे सरेना, हे नियम मात्र महाराजांनी सांभाळले. तुम्ही संत मायबाप, संतांना मायबाप म्हटले. पण काही म्हणतील एक तर माय म्हणा नाही तर बाप म्हणा, दोन्ही पदव्या कसं काय एकाच व्यक्तीला कसं. 9 महिने 9 दिवस पोटात वागवते म्हणून ती माता आणि जन्माला कारणीभूत ठरतो तो पिता. पण संतांना दोन्ही पदव्या कशा काय देतात. तर आपला जन्म एकदाच नाही. भागवतामध्ये उद्धवजींना सुंदर सांगितलंय, गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्यासी नवा जन्म जाण. मग गुरु मायबाप संपूर्ण. ऐक लक्षण उद्धवा, गुरु मायबाप संपूर्ण. गुरु हे मायबाप आहे. गुरु पासूनही दीक्षा ग्रहण. ज्या वेळेला आपण एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून गळ्यात माळ घालतो आणि गुरु मंत्र घेतो आणि त्यांना आपण गुरु मानतो, त्यावेळेला खरा आपला जन्म आहे. काय म्हणतील मग आता 65-70 झालंय अजून माळ नाही, मग आज घातल्यावर आज जन्म. हो, मग आजच जन्म आहे परमार्थिक दृष्टिकोनात. आणि आतापर्यंतचे दिवस हे 65-70 वर्ष ते फुकटच गेले. फुकट 65-70 वर्ष. 65-70 वर्ष कुठे घेऊन बसले. ज्या श्री संत मुक्ताबाईंचा समाधी सोहळा आहे त्या मुक्ताबाई अवघ्या 14 वर्षाच्या होत्या आणि शिष्य 1400 वर्षाचा. 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांच्या लक्षात आलं आणि मग अवघ्या 14 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईच्या चरणावर नतमस्तक होऊन जाहीर कबुली केली. गुरुपुत्र झालो मुक्ताबाई.
का तर गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मी गुरुपुत्र झालो, पण कोणाचा? श्री संत मुक्ताबाईंचा. ते म्हणतात की माझा जन्म आज झाला, केव्हा? गुरुपासून दीक्षा ग्रहण, तो शिष्याची नवा जन्म झाला. मग गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. म्हणून तो बऱ्याच संतांना मायबाप म्हणतात. तुम्ही संत मायबाप, माय जरी असेल बाप जरी असेल तरी कृपावंत असेल याच्यात गॅरंटी नाही. परवाच्या काही पेपरला 5ही मुलीच झाल्या, 5वी मुलगीच झाली तर तिनं सरकारी दवाखान्यात बाथरूम मध्ये मुलगी फेकून दिली घरी आहे. हिला काय कृपावंत म्हणावं? माय बापाचंही तसं. तुम्ही पहा, तिला सरपीन म्हणावं. महाराज सरपीन जाताना अंडे टाकत जाते, पण ती जर माघारी फिरली तर सगळे अंडे खाते. मग एखाद्या ढेकळाच्या आड कुठे इकडे तिकडे गेलं तर त्याचे सर्प होतात. सरपेणीने टाकलेल्या सगळ्याच अंड्याचे साफ झाले असते, तिथं बसायला जागाच पुरली नसते. मग सरपीन, माय जर सरपिनी सारखी असेल, बाप जर बोक्यासारखा असेल, त्यांच्या बरोबर काही त्याला सुख भेटत नाही. त्यांच्या संगे सुखा न पविबा. मांजर जर मिळाली तर एका घरी ती कधी राहत नाही. असं म्हणतात 7 घर बदलते, त्या घरातून त्या घरात. चौरे महाराजांच्या घरातून नंदनकरांच्या वाड्या, नंदनकरांच्या वाड्यातून पैठणकरांच्या वाड्या. ती बदलत राहते. तिला जर वारका कुणी जर विचारलं, अरे मावशी एका घरी थांब की जरा, ती म्हणते नाही थांब. का? याच्या जर पप्पांना पाहिलं त्याचा वडापाव केल्याशिवाय राहायचं नाही. कुणाचा? त्या पिलांचा. म्हणून माय बाप जरी सर्पिन की बोका, त्यांच्या संगी सुखा नपवे बाप, पण संत मात्र तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. मग असे जे संत आहेत ते अवताराला येतात कशासाठी? अवतार संत अवतार. आव हा उपसर्ग आहे. तृतर्थी धातू आहे. तृतर्थी म्हणजे तरणे.
पण धातूला उपसर्ग लागला की ते तरती न राहता वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषणाद्वारा तरती न राहता ते तार होत आणि औपसर्ग आहे अवतार. मग अवतरती म्हणजे खाली येते. संत महात्मेवर आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण ते वरून खाली येतात. आपण खालीच आहे. आपल्याला ते वर काढतात. उद्धराया जड जीव जड जडाचा उद्धार करतात. आरतीमध्ये येतं बा जड मुड उद्धारिले. जडाचाही उद्धार केला मुडाचाही उद्धार केला. भिंतीसारखं जड आणि रेड्यासारखं मूड. भिंतीचाही उद्धार केला. आळंदीला आपण गेलो तर भिंतीचं दर्शन घेतो. कोणत्या? वडगाव चौकात. आमच्या केळगाव रोडच्या. दुसऱ्या भिंतीचं नाही, वडगाव चौकात. तर त्याच भिंतीचं का? ज्ञानोपारायणी त्या भिंतीला चालवले. चालविले गडा भिंती, चालविले गडा भिंती, चालविले गडा भिंती, चालविले गडा भिंती. हरणे सांगयाची रांची, हरणे सांगयाची रांची, हरणे सांगयाची रांची, हरणे सांगयाची रांची. मोक्ष मार्गी सांगयाची ज्ञानोबा महाराज, ज्ञानोबा महाराज. पंढरपूरची महाराज मंडळी नेऊन तिथं अखंड हरिनाम सप्ताह केला जातो. रेड्याच्या समाधी सोहळ्याचा. म्हणजे का केला जातो? तर त्याचाही उद्धार ज्ञानोबारांनी केला. म्हणून उद्धाराया जन जड जीव. देव अवताराला येतो ना ते तीनच काम घेऊन येतो. पवित्र आणाय साधूना, विनाशायचे दुष्कृता, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव अवताराला येतो साधूचं रक्षण, पवित्रानाय साधूना, दुर्जनांचा नाश, भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संहारी आणि धर्माची स्थापना. हे तीन कामं घेऊन देव अवताराला येतो. पण संत महात्मे मात्र 6 कामं घेऊन अवताराला येतात. वाढविले सुख भक्ती भाव धर्म,
भक्ती, भाव, धर्म, कुळाचार आणि विठोबाचं नाम हे 6 कामासाठी संत अवताराला येतात. वाढविले सुख, सुख वाढवले मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुखारू करी, घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. वाढविले सुख, भक्ती वाढवली विठो भक्तीचा डांगुरा, भाव वाढवला काही नलगे एक भावची कारण, कुळाचार वाढवला आणि आपल्या विठोबाचं नाम वाढवलं. ह्या 6 गोष्टी वाढवण्यासाठी संत अवताराला येतात. म्हणून हे जे संतांचं कार्य त्याला उपमा देतात जगद्गुरु तुकोबाराय चंदनाची शेवटच्या चरण. तुका म्हणी गुण चंदनाचे अंगे, तुका म्हणी गुण चंदनाचे अंगे, तुका म्हणी गुण चंदनाचे अंगे, तुका म्हणी गुण चंदनाचे अंगे. असे जे संत महात्मे त्यांना उपमा देतात महाराज चंदनाची. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी. चंदनाच्या ठिकाणी कसा गुण आहे ते स्वतः झिजत मात्र दुसऱ्यांना सुगंधित करत. त्या पद्धतीने संत महात्मे मात्र समाजासाठी वाटेल तो त्रास घेतात, पण समाजासाठी मात्र ते समाजाचं हित कशात आहे तेच पाहतात. तैसे तुम्ही जगी संत जन. आज ज्यांचं दुसरं मासिक आहे परमपूजनीय गुरुजींच्या जीवनामध्ये ते चंदनाप्रमाणे स्वतः झिजले, पण अनेक विद्यार्थी त्यांनी तयार केले. काहींचं भजन हे रोगात असतं, काहींचं भजन हे रागात असतं. तुम्ही एखाद्याला जर म्हटले चाल म्हणलं जातो तर त्याला ती सवयच असते, नाही तर आवाज बसते म्हणजे रोगातच कवर. आमचा एक मित्र आहे दिल्लीमध्ये, आम्ही बरोबर असतो. त्याला कधीही म्हटलं कंटाळाच नाही म्हणायचं. म्हणलं त्याला नाही करा आवाज बसलाय उद्या म्हणतो
एकदा म्हटलं आपण गंमतच करू याची. एकदा त्याला म्हटलं हे भरत गोदमले जरा वाजव बरं. ते म्हटलं नाही, आवाज बसला. आणि वाजवायला कशाला आवाज? म्हणजे रोगातच. काहींचं रोगात असतं, काहींचं रागात असतं आणि काहींचं रागात असतं. रागात दोन प्रकार. काहींचं राग करतात. तो महाराजांनी सांगितले हरिपाठ घ्यायला म्हणून राग कसा तरी घ्यायचा. आणि काहींचा रागात असतं, चिवडंजली काय असतील ते राग, त्या रागात असतात. पण आमच्या गुरुजींचं जे भजन होतं याच्या पलीकडचं होतं, ते अनुरागातलं होतं आणि ते देवाला आवडणारं असतं. काहींचं भजन हे गालात असतं, काहींचं भजन मोलात असतं, काहींचं गालात असतं. काही म्हणताना पाहतो मी ते तोंड हलते की नाही हे सुद्धा कळत नाही आपल्याला, पण म्हणतात तर खरं गालात असतं. काहींचं मोलात असतं, त्याचा काही विस्तार करायची गरज नाही. पण गुरुजींचं जे भजन होतं हे प्रेमाचं आणि सेवेचं होतं. आळवीन स्वरे कैशा मधुरा उत्तरे, त्यांच्या आणि त्यातली एक चाल माझ्या लक्षात आहे गुरुजी. गुरुजी अगदी प्रेमानं आणि ते अभंग जो अभंग असेल त्या पद्धतीने चेहऱ्यावर भाव दिसायचा. फेसबुकवर कृष्णा महाराजांनी टाकली ती रामनवमीचं पात्र. रामचंद्रजींच्या त्या ओव्या म्हणताना चेहऱ्यावर त्यांच्या ते भाव आहे की आता भगवान रामचंद्र प्रगट होणार आहे, त्याचा तो आनंद, त्या सगळ्या ओव्या तुम्ही पहा. म्हणजे ते भजन खरंय, ते भजन प्रेमाने असं. भगवान परमात्मा तुम्ही कोणत्या स्वरात म्हणताय? मी मगाशीच सांगितलं, क्रियेला परमार्थात महत्व नाही, त्याच्या पाठीमागच्या भावनेला महत्व. प्रपंचात क्रियेला महत्व. परीक्षेमध्ये गुरुजींनी सांगितलं, शिक्षकांनी सांगितलं चालत्या रेल्वेचं चित्र काढ. चालत्या रेल्वेचं चित्र काढा. एक मुलगा ढ होता, त्याला काही तेवढं काही काढता येत नव्हतं, पण त्यांनी काय केलं, ढ जरी असले तरी हुशार असतात, फक्त हुशारी कुठं करावी हे कळत नाही म्हणून ढ असतात. आम्ही संस्थेत शिकत असताना वैष्णव सदनला राहतो. आदरणीय महाराज खाली होते आणि एक ढ मुलगा काय पाठ करायचा नाही काय नाही, पण पोहायचा लय छंद. वैष्णव सदनला 3ऱ्या मजल्यावर तो हौद आहे मग पाण्याचा, त्याच्यात वर पोहत बसले. आम्ही आपला गोळ्या वगैरे पाठ करत होतो. मग कोणीतरी बाबांना सांगितलं जाऊन, म्हटले तेव्हा पाठ करत नाही काय नाही, पोहत बसलाय वर. आम्ही सगळे पहिलं म्हटलं आता व्हायला मारतात. ते राग बाबा आले, त्याला राग आले, काय करत नाही का अभ्यास, गोळ्या पाठ करत नाही, आपण पाठ करत नाही, नुसतं पोहत बसतो. ते ढ होता पण ढ मधला हुशार होता. तो म्हटलं काय नाही बाबा, हाऊस धुवायला लागलोय. त्याने आम्हाला मार बसवला. तस मी सांगतोय काय, प्रपंचात क्रियेला महत्व आहे, भावनेला नाही. पेपरला तो प्रश्न होता की गुरुजींनी प्रश्न दिला होता, चालत्या रेल्वेचं चित्र काढ. येताना काय केलं, एक बोगदा काढला. बोगदा काढला त्याच्या खाली लिहिलं रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. पण ढ मधला हुशार आहे, रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. गुरुजींनी ते पाहिलं, गुरुजी हसले, त्याला इकडे बोलवलं, इकडे. म्हटले काय, त्याला 0 मार्क मी देतोय. गुरुजी तुम्ही तर सांगितलं चालत्या रेल्वेचं चित्र, रेल्वे चालत होती ती बोगद्यात गेलेली. गुरुजी म्हणले रेल्वे बोगद्यातून बाहेर येते मग तुला मार्क देतो. म्हणजे तिथं भावनेला महत्व आहे का? रेल्वे बोगद्यात गेली हे त्याची भावना आहे, पण तिथं भावनेला महत्व नाही, तिथं क्रियेला महत्व. परमार्थात क्रियेला महत्व नाही, की तुम्ही जे करताय त्याच्या मागं काय भाव ठेवून करताय त्या भावनेला परमार्थामध्ये महत्व. वैकुंठवासी परमपूज्य विठ्ठल बाबा बोले सांगायचे, बुवा परमार्थात अवस्थेला महत्व आहे आणि प्रपंचात व्यवस्थेला महत्व आहे. विठ्ठला गुरुजी जीवनामध्ये चंदनासारखे नाही तर त्यांना काय गरज. पण महाराज सुद्धा लिहितात ना, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. पंते म्हणजे गुरुजींनी पाठी धरली कशासाठी, की बाकीच्या विद्यार्थ्यांना यावं यासाठी. तसं गुरुजींनी सुद्धा जोपर्यंत शरीर साथ देत होतं तोपर्यंत भगवंतात उभारूनच चिन्ह, कीर्तन असेल, भजन असेल, ज्या वेळेला उभारणं होत नाही त्यावेळेला खाली बसतात. पण मुलं असतील, नातवंड असतील, यांना चांगल्या पद्धतीने त्यांनी तयार केलं. आणि हे फडकरी मंडळींचं एक विशेष आहे, कोणी ना कोणी घरामध्ये व्यक्ती परंपरा चालवणारी तयार होतेच. बाकीकडे तसं आपल्याला पाहायला भेटत नाही.
वडील जरी महाराज असतील तरी पोरग महाराज होईल याच्यात गॅरंटी नाही. पण ही काय परंपरागत पूर्वजांची पुण्याई म्हणा. तसे या फळाची आंबेडकर आजरेकर हा जो घराणा आहे, हा फळ आहे, त्या फळाची सुद्धा काय आजची कालची सेवा नाही. तो का म्हणे देवान जुनाट आहे माझी सेवा. आणि ती जुनाट सेवा मात्र पुढे चांगल्या पद्धतीने आदरणीय भागवत महाराज असतील, कृष्णा महाराज, विठ्ठल महाराज हे पुढे वाढवतायत. वाढवी महत्व वडिलांनी. कृष्णा महाराजांकडे पहा, किती महाराज तू उभे राहू, उंचच आहे. म्हणजे शरीरानं तर उंची आहेच, पण मान्यात आवाजातही उंची नाही. माझा नाही जात एवढा उंचा. आवाजातही उंची म्हणजे वाढवी महत्व वडिलांचे. मुलं असे व्हावे की ज्यांनी आपल्या वडिलांचं नाव वाढवावं. तसं शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे. वडिलांचं महात्म्य हे मंडळी वाढवत आहेत. गुरुजींनी जीवनामध्ये चंदना पद्धतीने तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही लगे संतजन अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धाराया जन जड जीव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज